मैक्स BBN लाइव। जय हिंद, जय महाराष्ट्र। मैक्स BBN लाइव में आप सभी का स्वागत है। मैं आपके साथ मिर्जा मजाद। आज पाथरी शहर में शिक्षक कॉलोनी में शिवसेना नेते सईद खान, इनका जंगी स्वागत माजी नगर सेवक आलोक चौधरी इनकी जानिब से किया गया। सईद खान जे आहे ते विजनरी लीडरशिप आपल्या परभणी जिल्ह्याला मिळेल। त्यांचं काम ज्या पद्धतीने चाललंय ते निश्चितपणे जे आहे एक आम्हाला हा अभिमान आहे की आमच्या पाथरी शहराचं नाव जे आहे ते महाराष्ट्रामध्ये निश्चित करतो। सईद भायांनी परभणी जिल्ह्यामध्ये जे आहे कोट्यावधीचा निधी आणला आणि आमच्या पाथरी नगरपालिकेमध्ये जे आहे ते आमचा अत्यंत आस्थेचा जो प्रश्न आहे, आमचा अनेक वर्षाचा भक्तांचा लढा होता की कर्मभूमीचा जो आहे विकास झाला तसा जन्मभूमीचा विकास व्हायला पाहिजे। तर त्यासाठी अनेक वर्ष झाले जे आहे साई भक्तांनी जे आहे त्यासाठी जे आहे प्रयत्न केले, परंतु हे प्रयत्न फलाला आले ते सईद भैयाच्या रूपाने। तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्यांनी सईद भैयांच्या जे आहे पाठपुराव्यामुळे जे आहे पाथरी साई जन्मभूमीसाठी 91 कोटीचा निधी मंजूर केला। त्यापैकी 50 कोटी आलेले आहेत, कामं प्रगतीपथावरती आहेत। उर्वरित जे आहे 41 कोटी येतील आणि त्याचबरोबर जे आहे साई जन्मभूमीसाठी वाढीव 300 कोटी रुपयाचा निधी सईद भैया पाथरीसाठी घेण्यासाठी प्रयत्नशील आहे। हा एक मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा। त्यानंतर जे आहे सईद भैयानं राम मंदिरासाठी 50 लाख रुपयाचा निधी दिला, त्याचं काम पूर्ण झालेलं आहे। हे करत असताना सईद भैयांनी पाथरी शहरासाठी 25 कोटीचा निधी आणला। मग हे सगळं काम जे आहे हे पाथरीतल्या जनतेनं पाहिलं आणि आम्ही जे आहे हे काम पाहून विचार केला की आता थांबायचं कशाला। एवढा विकास करणारा जर नेता आहे आणि त्याच्या आपण जे आहे विरोध करणं जे आहे त्यांचा ते मला जे आहे माझ्या मनाला पटणारं नव्हतं आणि त्यामुळे त्यांना आम्ही साथ द्यायचं ठरवलं आणि त्यांच्यामध्ये जे आहे आम्ही सईद भैया मित्रमंडळामध्ये प्रवेश केला। आज जे आहे हा माझा शिक्षक कॉलनी हा प्रभाग आहे आणि या प्रभागामध्ये जे आहे पक्ष प्रवेश केल्यानंतर माझी इच्छा होती की सईद भैयाचा जे आहे आणि नागरिक जे आहेत इथले कॉलनीतले त्या नागरिकांनी सुद्धा जे आहे म्हटलं की सईद भैयाला आपल्या इथे आणा, त्यांचा सत्कार सन्मान झाला पाहिजे। कारण की सईद भैयानं या प्रभागासाठी 4 कोटी 80 लाख रुपयाचा निधी आणले आणि हे काम कंप्लीट झालेलं। यामध्ये सईद भैयानं जे प्रभावित जे केलं ती जी रोडची जी क्वालिटी आहे ही सईद भैयाने प्रथमतः पाथरीतल्या लोकांना दाखवलं की रोड कशा पद्धतीचे बनतात। मग आमच्या कॉलनीतल्या ज्या नागरिकांना हा बिना कमिशन आणि आमच्या पाथरीतल्या जे आहे या जनतेनं हे पाहिलं काम आणि ते थांबले नाही। त्यांनी सईद भैयाला जे आहे पाथरीमध्ये या विधानसभेमध्ये 1 नंबरचं जे आहे लीड सईद भैयाला दिली। सईद भैयाला 10,000पेक्षा जास्त नाही। हा प्रस्थापितासाठी धक्का होता, बाबा मी म्हणजे पाथरी आहे, मी जे आहे म्हणजे पाथरी आहे अशी जे वल्गना करत होती त्यांच्यासाठी हा फार मोठा धक्का होता। आणि हा विकास पाहून जे आहे विकास कामं पाहून जनता जी आहे जनता म्हणजे रस्त्यावर उतरली आणि आज तर मला एकदम असं भरून येतंय की मी इथं अनेक कार्यक्रम घेतले या कॉलनीच्या सभागृहामध्ये, पण असा प्रतिसाद मला कधीही मिळाला नाही। महिला, तरुण, ज्येष्ठ नागरिक सईद भैयाला त्यांनी भेटी घेतल्या आणि बोलून दाखवलं की आमच्या मनामध्ये तुम्ही जो कोणी देता उमेदवार तो आम्हाला मान्य असेल, कारण की आम्हाला माहिती तो निश्चितपणे आमच्या भागाचा विकास। आज कोणकोणते कार्यक्रम झाले? आज जो आहे सईद भैयाचा ज्या सत्कार सोहळ्यानिमित्त जे आहे आम्ही सईद भैयाचं जे आहे अतिशय भव्य असं स्वागत केलं। सईद भैयाच्या स्वागतासाठी कॉलनीतली शेकडो लोक, महिला सुद्धा आल्या। या सन्मान सोहळ्यामध्ये जे आहे आम्ही सईद भैयाचं जे आहे ठिकठिकाणी 10 ते 12 JCB लावल्या होत्या आम्ही आणि त्यामध्ये फुलांचं वर्षाव करत होते। लोक सुद्धा जे आहेत कॉलनीतले त्यातील पुष्प घेऊन सईद भैयाला टाकत होते काम करणार हा की नाही या काम करणाऱ्या नेतृत्वाचा सन्मान झाला पाहिजे। सईद भैयाची त्यानंतर इथं पेढे तुला झाली आणि त्यानंतर जे आहे साडी वाटप सुद्धा कार्यक्रम आम्ही सईद भैयाच्या जे आहे याच्या सत्कार सोहळ्यानिमित्त घेतला। स्नेहभोजन झालं, लोक अतिशय आनंदित आहेत। लोकांनी सईद भैयाला शुभेच्छा दिल्या, लोक आपापल्या घरी गेले।
सध्या पाथरी शहरामध्ये अशी चर्चा आहे की आपल्याला पैशाचे आमिष दाखवून तर माजी आमदार बाबाजी आणि कोणतं पैशाचं आम्ही सईद भैया जे आहे, मी आता इथं मारुती मंदिरामध्ये माझ्यातून भाषण पाहता तेव्हा नीट बघा तुम्ही. त्या मारुती मंदिरामध्ये जे आहे मी उभं राहून सांगितलं मारुतीच्या साक्षीने 10 रुपये जरी घेतले असेल तुम्ही हे सईद भैया तुम्ही सांगा. म्हणजे न पटणारी गोष्ट आहे हे त्यांचं फ्रस्ट्रेशन आहे. आपण जे म्हणतो की जो मानसिक तणावामध्ये असल्यानंतर की आपल्याला आपले नगरसेवक सोडून जात आहे, तर त्याचं चिंतन न करता की अशा प्रकारचे आरोप लावणं की पैसेच घेतले हे घेतले, तर हे सईद भैयाच्या विकासात त्या आरोपाला तितकंसं महत्त्व द्यायची गरज नाही. कारण की जनता जी आहे जनतेनं ठरवलंय की आपल्याला काय करायचं आणि कोणाच्या सोबत राहायचं. येणाऱ्या दिवसामध्ये आणखीन 450 कोटी आणणार, त्यामध्ये हो, कोणते हो. विकास कामं? तेच आता मी म्हणत होतो की विकास कामाचे जे आहे सईद भैया जे आहे गार्डन 450 कोटीमध्ये जे आहे सगळ्यात प्रायोरिटीनं आम्ही जो विषय घेतलाय आणि मांडलाय सईद भैयापासून की आपल्या पाथरी शहरामध्ये जे आहे आम्ही इथं गार्डन नाहीये, म्हणजे इथून मानवतला जावं लागतंय. आम्ही भाषणामध्ये खूप वेळा सांगितलं की मानवतला मार्केट नव्हतं आणि आज पाथरीमध्ये मार्केट झालंय, मानवतचे लोक इथं येतात. पण एक सगळ्यात मोठं जे आहे सगळ्या कुटुंबाचा जिव्हाळ्याचा प्रश्न होता की इथं गार्डन नाही, मुलांना घेऊन कुठं जायचं, मानवतला जावं लागतं. सईद भैयानं तो फर्स्ट प्रायोरिटीनं जे आहे ते गार्डनसाठी 8 एकर जागा जी आहे सईद भैयानं प्लॅन केली आणि तिथं एक मोठं चांगलं उद्यान जे आहे हे आम्हाला करायचं आहे. हे झालं. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा लोकार्पणला होतोय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा होतोय. त्याचबरोबर जे आहे की इथल्या रुग्णांना जे आहे औरंगाबाद नांदेड इकडे जावं लागतं, तर सईद भैयानं स्वतःची जागा 5 एकर जागा जी आहे ही दान दिली आणि तिथं जे आहे हे देशातले मोठे उद्योजक जे आहेत म्हणजे हिरानंदानी बिल्डर्स सारखे जे आहेत हे मोठे उद्योजक सईद भैयाच्या म्हणजे म्हणण्याखातर जे आहे आणि त्यांची इच्छा होती की शिर्डीला त्यांनी दिलेलं आहे, त्याचबरोबर जे आहे जन्मभूमीसाठी सुद्धा जे आहे सईद भाई आम्ही देऊ आणि थोड्या दिवसामध्ये त्याचं जे भूमिपूजन होईल. सईद भाईंनी सांगितलं की पाथरीमध्ये कोणी पाहिलं नसतील असे मोठमोठे उद्योजक हेलिकॉप्टर घेऊन जे आहे ते पाथरीमध्ये. हा कार्यक्रम जे आहे अतिशय आनंददायी झाला. खूप जण सगळे एकदम समाधानी आहेत आणि खूप आनंदून गेले आजच्या या कार्यक्रमामध्ये आणि एवढा मोठा प्रतिसाद दिला त्याबद्दल मी शिक्षक कॉलनी आणि परिसरातील जे आहे सर्व नागरिकांचं, शहरातील सर्व जे आहे सईद भैया मित्र मंडळाचे जे सर्व पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, सईद भैयावर प्रेम करणारे जे तरुण पिढी जी आहे, तरुण वर्ग जे आहे, सर्वांना मी तुमचा आभार मानतो किंवा तुम्ही आजच्या कार्यक्रमाला आलात, कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल धन्यवाद. मॅक्स BBN लाईव्ह.